नमस्कार रसिक हो नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या चॅनलवर तुम्हा रसिकांचे हार्दिक स्वागत. माझ्या कथाकथनाचा पहिला व्हिडिओ मी गतवर्षी 13 मे 2023 रोजी तुम्हा रसिकांना सादर केला. आता या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झाले. या 1 वर्षाच्या माझ्या वाटचालीत तुम्हा रसिकांचा मोठा वाटा आहे. काही रसिकांनी मला सादरीकरणात सुधारणा करण्याचा मंत्र दिला. कित्येक रसिकांनी आपला अभिप्राय व्यक्त करून मला उत्तेजन दिले. प्रत्येक व्हिडिओ दर शनिवारी सकाळी प्रकाशित होत असतो. त्यामुळे काही रसिक येत्या शनिवारचा संकल्प आहे ना अशी विचारणा करीत होते, गुरुवारी करीत होते. त्यामुळे शनिवारी सादर होणाऱ्या व्हिडिओचे वाट बघणारे रसिक आहेत हे समजल्यावर व्हिडिओ वेळेवर सादर करण्याच्या जबाबदारीची मला जाणीव झाली. या साऱ्या पाठिंब्यामुळेच मला 1 वर्षपूर्ती करता आली. तुम्हा रसिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे माझी वाटचाल अशीच यापुढे चालू राहील असा मला विश्वास वाटतो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. नमस्कार रसिको, आज मी एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे. या कथेचं नाव आहे प्रज्ञावंत. रविवारची सकाळ. आज रोजची धावपळ नव्हती. गायत्रीने टेबलवर चहाचे 2 कप ठेवले. समोर बसलेल्या पतिराजांनी 1 कप उचलून उंच धरला. म्हणाले, गायत्री, आज तुझा वाढदिवस. 3 चीअर्स. श्रीनाथ म्हणाले, धन्यवाद पतिराज. आणि चहाच्या कपाने चीअर्स? तुला दुसरे पेय चालत नाही म्हणून चहाच्या कपाने चीअर्स केलं. गायत्री, आज तू 48व्या वर्षात पदार्पण करणार. काय भेट देऊ? काहीही नको. फक्त माझे म्हणणे शांतपणे ऐका. मी या शहरातल्या शाळेत खूप वर्ष शिकवते आहे. मला वाटतं आता ग्रामीण भागात जावं आणि तेथील शाळेतील मुलांना शिकवावं. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्याने ग्रामीण भागात एखाद्या तालुक्याच्या शाळेत मला बदली मिळेल. असं काय घडलं की येथील सुखाची नोकरी सोडून एकदम ग्रामीण भागात जायचा विचार आला? श्रीनाथने विचारलं. सांगते, सविस्तर सांगते. एका शाळेच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा चालू होती. समोर स्पर्धेतील विद्यार्थी आणि काही पालक त्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक बसले होते. एक विद्यार्थी आपलं भाषण सादर करीत होता. शेवटचा स्पर्धक व्यासपीठावर चढला. त्याने परीक्षकांना नमस्कार केला. सर्व उपस्थित गुरुजन, पालक आणि विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार. माझा विषय आहे विद्यार्थी, शिक्षण आणि मी. प्रथम यातील मीची ओळख करून देतो. माझं नाव रानबा धोंडगे. मी ग्रामीण भागातील शाळेतून आलो आहे. या सभागृहात प्रवेश करताना फाटकावरील रक्षकानं मला हटकलं. अरे, तुझं काय काम आहे? जा. मी त्याला स्पर्धेचं प्रमाणपत्र दाखवलं. चेहऱ्यावर तुच्छतेचा अभाव आणून मला येथे येऊ दिलं. इथे मी आल्यावर माझ्या काही मित्रांनी माझ्यावर टोमणे मारले. मला ह्या कशाची काळजी वाटली नाही, कारण दिसतं तसं नसतं ही मन विसरणारे भोवताली असतात हे मला समजलं आहे. मी अगोदरच सांगितलं की मी ग्रामीण भागातून आलो आहे. माझा भाव भंगाराचा व्यवसाय करतो, हातगाडी चालवतो. माझी आई त्याला मदत करते. माझ्या घराण्यात या अगोदर कोणीही शाळेत गेलं नाही. शाळेत जाणारा मीच पहिला. माझ्या बापाला शिक्षणाचं महत्त्व कळलं म्हणून त्याने सांगितलं की मी तुला कपडे घेऊन देऊ शकणार नाही, पण शाळेची फी भरीन. म्हणून मी शिकतो आहे. गेली 3 वर्ष मी हाच गणवेश वापरतो आहे. मी शाळेत अनवाणी जातो. मात्र इथे येण्यासाठी गुरुजींनी त्यांच्या चपला दिल्या.
हे शिक्षण कसं आहे? लहानपणापासून आईबापापासून भोवतालचे कसे वागतात, कसं बोलतात हे आपण बघतो, समजून घेतो आणि तशाच प्रकारची कृती करू जातो. शाळेतही आपल्या पुस्तकातील शिकवतात. पण मित्रांनो, ही सारी माहिती असते. माझ्यासमोर हा माईक आहे, ही आपल्याला असलेली माहिती. पण त्याचा उपयोग काय, कसा वापरतात, त्याचं तंत्र काय, हे ज्ञान. माहितीचं रूपांतर ज्ञानात करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. न्यूटनच्या अगोदर आणि नंतरही सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद पडत आहेत. झाडावरून फळ खाली जमिनीवर पडतं, ही झाली माहिती. न्यूटनच्या अगोदर सर्वांनाही माहिती होती, मात्र न्यूटनने त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात केलं. त्यासाठी लागते प्रगल्भता. त्या मिळालेल्या ज्ञानाचा व्यवहारात काय संबंध हे सांगण्यासाठी न्यूटनने नियम सांगितले. म्हणून त्याला प्रज्ञावंत म्हणतात. आपल्याला दिलेली माहिती, मिळालेली माहिती याचा उपयोग ज्ञानात करण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या प्रगल्भता वापरावी लागते. म्हणूनच दिसतं तसं नसतं. त्या ज्ञानाचं रूपांतर व्यवहारामध्ये करण्याची क्षमता आली की आपण प्रज्ञावंत होण्याचा प्रयत्न करू शकतो. मला वाटतं आम्हा मुलांना नुसतं माहिती देणारं शिक्षण न देता त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्यासाठी प्रगल्भता निर्माण व्हावी आणि नंतर प्रज्ञावंत होण्याची क्षमता निर्माण करून द्यावी, अशी शिक्षणाची व्यवस्था असावी, अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तो बोलायचं थांबला. तसं चारही परीक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्यासोबत सारं सभागृह उभे राहून टाळ्या वाजवत होते. रानबाने मागे बसलेल्या परीक्षकांना हात जोडून नमस्कार केला. त्या परीक्षकात असलेल्या एका महिलेने रानबाचे हात धरले आणि आपल्या मुलाला जसं जवळ घेतात तसं त्याला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. बेटा, मला विश्वास आहे की तू खूप मोठा होशील, कर्तृत्ववान होशील. देवाजवळ माझी प्रार्थना की तू खूप कर्तृत्ववान झालेला पाहण्याचं भाग्य मला दे. रानबा वाकला. त्याने बाईच्या पायावर डोके टेकले. हळूच उठून व्यासपीठावरून खाली उतरला. समोर बसलेल्या स्पर्धकातील 2 जण पुढे आले. रानबा, आम्ही चुकलो, तुला टोमणे मारले, आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर. रानबाने त्याचे हात हातात घेतले. झाले ते झाले, विसरायचे. आजपासून आपण सारे मित्र. परीक्षकांची आपापसात चर्चा सुरू झाली. तसं सारे सभागृह शांत बसलं. थोड्या वेळाने एक परीक्षक उभे राहिले. स्पर्धेचा निकाल कळणार अशी साऱ्यांची उत्सुकता होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील 10 शाळांमधून स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थी आले. यातील काही आपल्या शहरातील आहेत, मात्र 4 विद्यार्थी तालुक्यातील शाळेतून आले आहेत. सर्व स्पर्धकांनी तयारी चांगली केली. सभाधीटपणा सर्वांमध्ये दिसला. या स्पर्धकातील पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धकाचं नाव मी जाहीर करतो. ते पुढे बोलण्याआधी सभागृहातील विद्यार्थ्यांनी एकदम आवाज केला, रानबा धोंडगे. परीक्षक हसले, म्हणाले, तुमचा अंदाज बरोबर आहे. रानबा धोंडगे प्रथम क्रमांकावर आहे. सभागृहांचा टाळ्यात कडकडाट कितीतरी वेळ चालू होता. गायत्रीने सांगत असताना तिच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. श्रीनाथ थोडा वेळ शांत बसले. गायत्रीने हळूच आपले डोळे पुसले. श्रीनाथने विचारलं, ती स्त्री म्हणजे तू होय ना? गायत्रीने मानेनेच हो म्हटलं. श्रीनाथने उठून चहाच्या कपात पुन्हा चहा ओतला. बोल गायत्री. श्री, मी ज्या शाळेत शिकवते तिथे पुष्कळचे विद्यार्थी सुखवस्तू घरातील आहेत. त्यांचा गणवेश स्वच्छ धुतलेला असतो, काहींचा इस्त्री केलेला असतो, पायात बूट असतात, रोज सोबत डबा आणि पाण्याची बाटली असते. काही सायकलवर येतात, काहींना पालक दुचाकीवर सोडतात, काही रिक्षाने येतात. या विद्यार्थ्यांमध्येही बरीच मुले हुशार आहेत.
काहींनी पुढे आपले भविष्य उज्ज्वल बनवलं आहे. पण अशा सुविधा ग्रामीण भागातील सगळ्यांनाच असतील असं नाही. तरी त्याच्यात रानबासारखे हुशार असतीलच ना. त्यांना योग्य मार्गदर्शन करावं, त्यांनाही उज्ज्वल भविष्याचा मार्ग समजावा, यासाठी मी प्रयत्न करावे असं मला वाटतं. गायत्री, तसे प्रयत्न तू येथे शाळेत करीतच आहेस. म्हणून तर तुझे कितीतरी विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले, तरी तुझा आशीर्वाद घेण्यासाठी येतातच ना. श्री, मग काय ठरवू? गायत्रीचा प्रश्न. काय ठरवायचं? आपलं बस्तान तू निवडलेल्या ग्रामीण भागात हलवायचं. गायत्री, आपले चिरंजीव मुंबईला B.Tech करीत आहेत. उद्या B.Tech झाल्यावर त्याला या शहरात नोकरी मिळणार नाही. तो जाईल पुण्या मुंबईला. मी तुझ्यासोबत येईन. माझा वकिलाचा व्यवसाय तालुक्याच्या गावाला राहून करता येईल. आजच तुझ्या वाढदिवसाला तुझी इच्छा पूर्ण करू. खरंच तू माझ्यासोबत येणार? गायत्री, आठवतंय आपण माहूरला रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो होतो, तेव्हा काय मागितलं? जन्मोजन्मी आम्हा दोघांची एकमेकांना सोबत असू दे. हो ना, मग आताही असणारच. श्रीनाथने गायत्रीचे हात हातात घेतले. दोघेही मनापासून हसले. समोर ठेवलेले चहाचे कप उचलून दोघांनी एकमेकावर टेकवले आणि दोघे म्हणाले, चिअर्स. रसिको, मी कथा आज पूर्ण सांगितली नाही. पुढे काय घडलं ते पुढच्या भागात पुढल्या शनिवारी. धन्यवाद.